माध्यमातून कुठला संघ नक्कीच आज मात्र उद्या पुन्हा एकदा या क्रीडांगणावरती येईल हे देखील पाहावं लागेल आणि कुठला संघ या चमचमत्या ट्रॉफीचा हकदार बनेल। गोलंदाज तयार, विक्की भोईरचा हा चेंडू टॅप केला, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र एकच धाव मिळाले, एकच धाव घेण्याचा प्रयत्न होता, त्या अनुषंगाने ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल। सलामीची जोडी मधाशात मध्ये आपण पाहतोय नयन आणि भावेश आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विकी भोईरला आपण पाहतोय 12 ची सरासरी गाठायच्या, 12.00 च्या सरासरीने इथून मात्र धावा बनवायच्या आणि कुठला संघ जिंकेल ते देखील पाहावं लागेल। ओ स्वीशिट केला परंतु क्षेत्ररक्षक येतो, हो इथे घडले चुकीला माफी नाहीये, आउटफील्ड फास्ट आणि चेंडू सीमारेषा पार, हा येतोय नशिबाचा दमदार चौकार। समजे भागेश सर देखील आता मात्र इथून रजा घेतात, आज चांगला आवाज त्यांचा देखील आला। नक्कीच जेव्हा जेव्हा चांगले समालोचक चांगले व्यक्तिमत्व असतात स्पर्धेला देखील मजा येते। आमचे पंच देखील नेहमीच असतात, योगराज जी असतील, प्रवीणजी विषय असतील आणि आपली माणसं असली की नक्कीच मजाच वेगळी असते। नीरज देखील आहेत, नीरजला देखील ठाऊक आहेत की अनेक स्पर्धा आपण सातत्याने वर्षभरामध्ये करत असतो, परंतु सगळे आपली जीवाभावाची मंडळी असली की दिवस कसा जातो हे कळत देखील नाहीये। धाव्यात माझ्या दिशेने आता मात्र नक्कीच चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 5 आणि आता गोलंदाज तयार। ओ स्वीशिट, क्या बात आहे, बॅटच्या रडार मध्ये चेंडू पाहायला मिळतोय, टक कसा साऊंड आला आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने आणखी एक धमाका, बॅक टू बॅक दुसरा चौकार। आणि इथे मात्र नक्कीच 17 तारखेला देखील आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली आणि नक्कीच विश्लेषण करूया, चला नक्कीच या चेंडूनंतर विश्लेषण आपण जरूर करू। ओ आणखी एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय, बॅकवर्ड स्पेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक हा तिसरा दमदार चौकार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती बद्दल आपण बोलत होतो, 2-2 शिवजयंती का असतात हे देखील काही लोकांचं म्हणणं आहे। नक्कीच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत ज्यांच्या माध्यमातून आपण स्वराज्याची ही सकाळ पहाट आपण पाहतो आणि त्यांचा जन्मोत्सव 2 वेळा नव्हे तर रोज केला तरी कमीच आहे। ओ आणखी एक फटका दमदार, क्या बात आहे, क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल बॅटिंग करतो मधाशात मध्ये फलंदाज भावेशच्या बॅट मधून 4 चेंडू वरती हा चौथा चौकार। एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे आपण पाहतोय नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी नक्कीच संविधान राज्यघटना आणि नक्कीच लिहिली आणि त्या अनुषंगाने आपण देखील त्या राज्यघटना आधारित आपलं जीवन चरित्र असेल, आपण आपला देश चालवतोय। नक्कीच दोन्ही आपण दोन्ही तलवारीच्या 2 धारा आहेत, त्यांना देखील आपण त्रिवार मानाचा मुजरा करूया। धावसंख्या चौकाराच्या मधीनं जाऊन पोहोचेल तब्बल 17 या आकड्यावरती, 17 धावा धावफलकावरती। हो आणखी एक फटका दमदार, क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी, शॉर्टलेन चेंडू होता त्याच्यावरती पूल केला, पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल, हा दमदार 5वा चौकार।
वरती 5 चौकार नक्कीच आजच्या दिवसामध्ये